भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शत्रुसपत्नीप्रपराशरं च व्यासं शुकं गौरपरं महं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यवतास्य पद्मपादं सहस्रामलकं च शिष्यम् अस्मत्कुं सन्ततमानतु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय लक्ष्मीते। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्रीमंत सद्गुरु महाराज यांची अशी कृपा आणि प्रसाद त्यामुळे हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। शक्तिपात मार्ग हा इतका विस्तृत आणि गहन विषय जर आपल्याला तो फार सोपा वाटला तरी हा विषय इतका सोपा नाही। फार पुराण कालापासून वेद कालापासून हा विषय चालत आलेला असल्यामुळे तो अनेक युगांमध्ये अनेक प्रकारे अनेक महापुरुषांनी म्हणतो हा त्यांना प्रभाव आपला विषय चाललेला आहे। आपण आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा घेऊन गुरुदेवांचं पूजन करतो। या पूजनाचा अर्थ अनेक शास्त्रकारांनी आणि ग्रंथकारांनी आणि संतांनी सांगितलेला आहे। आपले बलराम महाराज ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर अनेक ठिकाणी गुरुचं स्मरण करतात। गुरुची सेवा करणं, गुरुच्या पादुकांचं पूजन करणं हे अति महत्वाचं आणि साधकाच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे।
तुम्ही काही करू नका, आणि इतर कुठल्याही गोष्टीत काही करू नका, फक्त गुरुचं स्मरण करा, चिंतन करा, पूजन करा, असं ज्ञान वाचल्या. ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ त्यांनी गुरुंचा वर्णन केलेलं, ते सगळं कमी पाहणं शक्य नाही आपल्याला. एखादी काही निवड अनुभव आपण शकतो त्याचे विचार करा. जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे नव्हे. ज्याचे वक्र म्हणजे त्याचं मुख, ज्याच्या मुखामध्ये गुरुनामाचं मंत्र आहे. गुरुनाम हेच मंत्र आहे. तुम्ही कुठलाही मंत्र जपू नका हो, आपली गुरुगीता ते सांगते ना. गुरु एवढे 2 शब्द हा महामंत्र आहे, मंत्र राज येतो. तेव्हा भगवान शिव सुद्धा माता पार्वतीला ते सांगतात की हे पार्वती, हा महामंत्र आहे आणि सिद्ध मंत्र येतो. तेव्हा काय सांगणार तू सांगतात मला, जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र. ज्याच्या मुखामध्ये गुरुचं नाम आहे तोच मंत्र आहे गुरु गुरु गुरु. गुरु वाक्यापासून शास्त्र हाती न शिवे. गुरुंनी सांगितलेली जी वचन आहे, गुरुंनी दिलेले जे आपल्याला आहे, त्याच्याशिवाय अन्य कुठल्याही याला हात नव्हती. गुरु वाक्यापासून शास्त्र हाती न शिवे. हा गुरु संबंधीचा प्रसंग प्रेमेचा भाव. शिवतले गुरुचरणी भरते जे पाणी, त्या तीर्थ यात्रेयानी तीर्थे त्रैलोक्याची. सांगताय ज्या पाण्याला गुरुच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे ते पाणी तीर्थ बनतं. आणि ते सामान्य तीर्थ नव्हे, तर त्रैलोक्यामध्ये जेवढी तीर्थ आहे त्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ तीर्थ ते असते. विचार येतं तीर्थे त्रैलोक्याची. श्री गुरुचे उशिते लाहे जे यवतटे, ते तेने लाभे विटे समाधीशी. तेव्हा विचार म्हणतात गुरुचं थोडस उष्ट खायला, उष्ट म्हणजे कोंडातलं नाही, उरलेलं थोडस जरी मिळालं तर ते इतकं महत्वाचं आहे, ते समाधीच्या सुखावरून जास्त मोठं. तर समाधी मिळायला जर किती वेळ, पण समाधीचं जे सुख असेल त्या सुखासारखं ते आहे. हा भाव लागलेला लाभे विटे समाधीशी. कैवल्याच्या सुखासाठी परमाणू हे किरडी उधळती पाया पाठी चालत आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगायचं कीर्ती शब्द आला. कीर्ती म्हणजे हे अर्जुना, की गुरुच्या सांगण्याने जी पायाची धूळ उठते त्या धुळीमधले जे कण आहे त्या कणांचं एवढं मोठं महत्व आहे की त्यासाठी कैवल्याची प्राप्ती होते. कैवल्य म्हणजे मोक्ष. पायाची धूळ मोक्षाची प्राप्ती करून देत. जया ये भक्तीची चाल,
ज्या साधकाला अशी भक्तीची आवड आणि साधनेची आवड जया येशीचे पोड आणि ज्याला या विषयाचे पोड कौतुक आवडत असेल, जो हे सेवेपासून पूर्ण न होण्याने त्याला इतर कुठलीही गोष्ट या शिवाय गुरुसेवेशिवाय दूर वाटत नाही. गुरुची सेवा करणं हा महालाभ आहे. हा राजेश ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्यापासून दुसऱ्या शास्त्राला हात लावत नाही, ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे त्या पाण्याला तीर्थ असे समजून त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहे असे तो समजतो. त्याला जेव्हा गुरुचे विशिष्ट अकस्मात प्राप्त होते तेव्हा त्या लाभाकडे तो समाधीसही विकतो. समाधीशी विकतो म्हणजे समाधीचे जे सुख असेल ते सुद्धा मला नको, मला गुरुचे विशिष्ट गुणा गुरु चालत असताना त्यांच्या पायामध्ये जी धूळ होते त्यातील रजकण तो गुरुभक्तात मोक्ष सुखाच्या विशेष समजतो. ज्याला या भक्तीची इच्छा आहे, ज्याला या विषयीची कौतुक आहे, व जो या गुरुसेवेपासून दुसरे काही सांगतच नाही, श्री गुरुभक्ताला सतत असेच वाटत असते. पाहिजे गुरुभक्ती अंतःकरणामध्ये गुरुचा भाव अखंड राहिला पाहिजे. बघा काही लोक त्यांना त्या गुरु संबंधीच विचारायला पाहिजे. श्री गुरुभक्ताला सतत असेच वाटत असते की संसार बंधनाचे हे दावे केव्हा सुटेल. हा संसार बांधणारा आहे दावे, हा आपल्याला आश्रमात सुद्धा देतो. हा मुख दावा आहे. काही फुरसत करून यायला काय बाबा फक्त बांधून ठेवले. तेव्हा हे संसार बंधनाचे दावे केव्हा सुटेल, हे बंधन सुटून श्री सद्गुरु स्वामींची भेट केव्हा होईल अशी चिंता सतत लागलेली असावी. चिंता तर लागू द्या, ते बांधले सुटेल सुटेल, परंतु मनामध्ये हा भाव तो सतत राहिला. तेव्हा अशामुळे साधक एक एक क्षण युगापेक्षाने थांबवतो. अशा स्थितीत गुरुच्या घरून वा गावाहून पुढे आला हा साधक घरामध्ये संसाराचा बंधनामध्ये अशा वेळेला गुरुच्या घराकडे किंवा गावाहून पुढे आला किंवा गुरुंनी त्याच्याकडे एखादा विष पाठवला तर आयुष्य संपलेल्या माणसाला आयुष्य प्राप्त व्हावे तशी त्याची स्थिती होती. एखादा विष मरायला फेकला असेल त्याचं मरण वाटत, पण त्याचं मरण टाळलं, त्याला आयुष्य लाभलं, आणखी उठला तो उठला, जगला त्यातून. त्यामुळे त्याला जो आनंद होईल तिचा आनंद गुरुग्रहावरून आलेला कोणी भेटला तिचा आनंद त्याला होतो. आनंदाची तुलना केली एवढा आनंद होतो. गुरु घेऊन आला, गुरुला पाहिलं, गुरुकडून आला, गुरुने काय सांगितलं तुला ऐकून त्याला अतिशय आनंद किंवा सुखद चाललेल्या वनस्पतीच्या अंकुरावर
जल अमृताचा अमृत पाण्याचा वर्षाव झाला की त्याला नवजीवन प्राप्त होते. एखादं सुकत चाललेले झाड आहे, त्या सुकत चाललेल्या झाडाला जर पाण्याचा वर्षाव झाला, त्याच्या मुलांना पाणी दिलं तर त्या झाडाला नवजीवन प्राप्त होते. ते कोणत्याही होतं असत किंवा डबक्यातील सुकत चाललेल्या पाण्यातील मासा व समुद्रात आला वेगाने तेवढं भाग्य कसं एका डबक्यात होता. आता उन्हाळ्यामध्ये डबके कसा शिल्लक सुकून जातात. डबकं सुकलं मासा नाही राहणार. सुदैवाने जर त्याला समुद्रात जाता आलं तर तेवढं भाग्य त्याचं. जिच्या वेळेच्या पाण्यामध्ये ते मिळत होता त्या समुद्राच्या आहार पाण्यामध्ये त्याला खेळायला मिळालं. त्या माशाला जेवढा आनंद व्हावा, डबक्यातील सुकत आलेल्या पाण्यातील मासा जर समुद्रात आला की त्याला दिशी मरणाची भीती नाहीशी होते. अतिशय आनंद होतो. किंवा आंधळ्याला जर गौरव प्राप्त झाले, दृष्टी आली, किती आनंद होतो. आंधळा आहे, आता तरी त्याला काही दिसत नव्हतं आणि सुदैवाने दुसऱ्या माणसाचे डोळे तिचा बसवला आणि त्याला दृष्टी येऊन गेली. त्याला पाहायला लागलं तर केवढा आनंद होतो त्याला. आंधळ्याला डोळे प्राप्त झाले की त्याचे मूळ स्वरूपच कळते. या वरील गोष्टीप्रमाणे श्री गुरूंच्या कुळाचे नाव ऐकता क्षणीच गुरुसेवा करणाऱ्या साधकाची स्थिती येते. गुरुसेवा करणारा जो साधक आहे त्याला एवढा आनंद होतो की त्या सुखदेवा वनस्पतीला जेवढा झाला, पाणी टाकलं किंवा त्या माशाला झाला सुरुवात केलेली किंवा त्या अंधळ्याला डोळ्याला जेवढा आनंद झाला तेवढा गुरुकुळाचा नाव बरोबर त्याला आनंद होता. गुरुसेवा करणाऱ्या साधकाची स्थिती होते. त्याला मेरे अतिशय सुख होत. त्यामुळे तो इतका मोठा होतो की त्याला वाटते की आकाश हे सहज कौतुकाने पोहोचता येईल. आकाश इतकं मोठं होतं. अशा प्रकारे श्री गुरुसेवेसाठी ज्याची आवड आणि असते त्याच्या ठिकाणी ज्ञान हे त्याची सेवा करीत जाण्याचे दिसते. खरा ज्ञान तो पुरुष असतो जो गुरुसेवेमध्ये इतका गुरु जातो. ज्ञान ही त्याची सेवा करायला येतो. आपल्याला विज्ञान कार्य म्हणून आपण ज्ञानासाठी प्रयत्न करतो, परंतु हा साधक गुरुच्या सेवेवर त्याला ज्ञान प्राप्त होते. असा श्री गुरु सेवेत रमलेला साधक असा गुरु सेवेत रमलेला साधक आपले सर्व मनोभाव व सेवा साहित्य याच्या रूपाने आपणच आहोत अशी बुद्धी धारण करून श्री गुरुपादुकांचा अभिषेक करतो. तेव्हा गुरुच्या पादुका, गुरुचे चरण, गुरुंची सेवा हे किती महत्वाचे आहे हे जाऊन आपल्याला समजायला गेले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी गुरुची सख्य भक्ती, दास्य भक्ती कशी करावी सगळ्या प्रकारच्या भक्तीचं स्वरूप ज्ञानेश्वरी त्याची सुंदर वर्णन केलेली आहे. सख्य भक्ती साधकाची बुद्धी प्रेमाच्या उल्हासाने स्फुरत असते. त्याच्या अंतकरणात प्रेमाचा सागर उचलत असतो.
अतिशय क्रमस्तुता साधकाचा आमचं कळलं आहे. आपले गुरु भगवान शिवच आहेत. मग काय जे तिचं देव असेल ते म्हणतो. गुरु आपलं दैवत आहे, देव आहे असं समजतं. अथवा शिव साधनात बसलेले भगवान विष्णूच आहे, शिव आहे, विष्णू आहे, कोणते देशी अशी भावना करून त्याची तो सेवा करतो. दासी भक्ती जी आहे त्या दासी भक्तीमध्ये तो श्री गुरुजवळ सर्व सेवकांच्या रूपात बोल राहून त्याची सेवा करावी, त्यांना प्रसन्न ठेवावं. ज्या भूमीवर श्री गुरूंचे चरण पडतील त्याची पवित्र माती तो कपाळाला लावतो, अंगाला लावतो. काय आपल्या या भूमीला गुरु महाराजांचे चरण लागले जमीन हा श्रोता गुरु महाराजांच्या चरणाने झालेला आहे. या आश्रमामध्ये आता कुठल्याही प्रकारचे वाईट होऊ नये, वाईट काम होऊ नये. या आश्रमात येणाऱ्या साधकांनी कमीत कमी एकमेकाची अतिशय बुंदूभावाने वागावे, प्रेमाने वागावे. मुलाची विशिष्ट आणि या वाईट कल्पना हा आश्रमाला निर्मिती झालेला आश्रम. तेव्हा श्री गुरूंच्या सवरी किंवा पंख्यामध्ये गुरुच्या पंख्याने वारा घालतात किंवा जी सवरी असते त्यांच्या त्या चौरी किंवा पंख्यात माझा प्राणवायू भरून गुरुंना हवा घालतो, माझा प्राणवायू त्या पंख्यामध्ये घालतो आणि गुरुंना वारा घालतो. गुरुंना गारवा आणि प्रसन्न करण्याची इच्छा करतो. श्री गुरुंच्या चौरी किंवा पंख्यात माझा प्राणवायू घेऊन त्यांना गारवा मिळतो. गुरुसेवा असलेल्या साधकाला श्री गुरुच्या सेवेत किती वेळ गेला याचे भान नसते. तो श्री गुरुच्या मुखातून केव्हा आपल्या बाहेर पडेल याची सतत प्रतीक्षा करीत राहतो. श्री गुरु संप्रदायात गुरु परंपरेचे आचार आणि धर्म जे आहे हेच आपले वर्णाश्रम धर्म आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या साधकांनी साधना ही शक्यताची दीक्षा घेतली ते दीक्षेपूर्वी ज्या समाजात, ज्या जाती, ज्या वर्णात, ज्या प्रकारे राहत असतील त्यापेक्षा ते आता अशा उन्नत समाजामध्ये अशा उच्च वर्णात आलेले आहे. गुरु महाराज योगी असं सांगतात की जो साधक दीक्षा घेतला, दीक्षा घेऊन आपल्या मार्गात आला आणि त्याने आपल्या दिशेचे नियम पाळले. दिशेचे नियम सुद्धा किती सोपे आहे. फक्त खान पाण्याचे बंदी आहे, वाईट विचार द्यायचे नाही, वाईट विचार करायचं नाही. आणि हे जे कांदा लसूण वगैरे जे त्याला फिरलं आहार करता मला म्हणतात तो ब्राह्मण आमचा साधक ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ होऊन जातो. एवढंच आहे की तो जन्माने ब्राह्मण म्हणजे कर्माने ब्राह्मण, आणि कर्माने ब्राह्मण श्रेष्ठ असतो. जन्माने काय कोणी ब्राह्मण जन्म घेऊन ब्राह्मणाच्या घरी, परंतु तो जन्म घेताना प्राज्ञाने जन्माने ब्राह्मण
होण्यापेक्षा कर्माने ब्राह्मण व्हा आणि कर्माने आम्ही सगळे लोक ब्राह्मण आहोत असे आमचे गुरु महाराज सांगत असतात. आम्ही आता कुठल्याही वाईट गोष्टीला हात लावतो, कुठले वाईट विचार येतो, कुठलं वाईट कृत्य करत नाही, कुठलं वाईट खाणं खात नाही. पवित्र आणि शुद्ध अशी आचार्य रवींद्रांची आहेत आणि ब्राह्मण कशा श्रेष्ठ आहे आजचे ब्राह्मण पाहत कसे. तेव्हा गुरु संप्रदाय परंपरेचे जे आचार आणि धर्म आहेत हेच आपल्या वर्णाश्रम धर्म आहेत असे ती समजते. श्री गुरु हे त्यांचे पुण्यक्षेत्र असते. मला सांगता आहे गुरुचं जे स्थान आहे तेच पुण्यक्षेत्र असत. श्री गुरु हीच त्यांची उपास्य देवता असते. त्यांचे माता पिता गुरुच असतात. आपल्याप्रमाणे इतरही गुरुभक्तांना तो अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने त्यांच्याशी वागतो. तेव्हा आपल्याकडे बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे, बंधुप्रेम निर्माण व्हायला पाहिजे, स्त्रियांशी भगिनी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. असा हा प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध होता गुरुच्या या दिशेने. श्री सद्गुरु आपल्या शिष्याला आपली जागृत कुंडलिनी शक्ती देतात आणि त्याची जी मुद्री शक्ती आहे, मुद्री शक्ती त्याची ती जागी करून देतात. सद्गुरूंचा हा महान प्रसाद आहे. अशी जगात कोणतीही वस्तू नाही किंवा कोणताही मनुष्य नाही गुरुशिवाय की जो आपल्या कुंडलिनीला जागृत होईल. जी झोपलेली आणि जागृत कुंडलीचा अर्थ लक्षात घ्या. झोपलेली शक्ती म्हणजे शक्ती तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते. जेव्हा शरीर कुंडली आहे आपली शक्ती आहे, परंतु झोपलेली आणि जागृत शक्ती यांचा अर्थच पाठ दिलेला आहे. आपण झोपतो आणि जागतो तसं नाही शक्तीचं. शक्ती नेहमी जागी राहते, परंतु तिचा जो प्रवास आहे शक्तीचा तो बदलतो. जी पूर्व मार्गाने चालत होती ती आता पश्चिम मार्गाने जाईल. कुंडलीचा जो प्रवास होता तो पूर्व मार्गाने श्वास घेतो आणि त्यातो चाललाय बाहेर पश्चिम होतं, दुसरं होतं. हा प्रवास ही शक्तीचाच आहे, परंतु ही शक्ती जी आहे ती जगाकडे वाढलेली आहे. परंतु जेव्हा ती शक्ती जागृत होते त्यावेळेला ती शून्यच्या मार्गाने पाठीच्या कणातून वर जाते. सूत्रांचा वेग घेत आणि संस्कार चित्रापर्यंत जाते. हा जो पश्चिम मार्ग आहे मागचा पाठीमागचा मार्ग, या मार्गाने जी शक्ती जाते तिला जागृत शक्ती असे म्हणतात. अशा तऱ्हेने पूर्व मार्गाच्या शक्तीला पश्चिम मार्गामध्ये आणणं इतर कोणालाही जमत नाही. सांगायला कोण करताच. तेव्हा हे जे गुरुचं कार्य आहे हे महान लाभदायक आहे शिष्याला. म्हणून हा गुरुचा महान प्रसाद आहे. तो अखंड त्या साधकाच्या सेवात वास्तविक त्याला साधनेत आनंदाचा लाभ देतो. आणि एकदा का कुंडलिनी शक्ती जागृत झाली ती सुशोभीमध्ये गेली की मग ती परत येत नाही दुसऱ्या मार्गाला. पुन्हा ती झोपत नाही. मग ही शक्ती त्याच्या देहामध्ये अखंड त्याला आनंदाचा लाभ देते. प्रियांच्या नात्यामध्ये साधकाने आपली अहंकार वृत्ती सोडून दिली पाहिजे. शरणागत होऊन आणि समर्पण वृत्तीने राहून श्री गुरुची सेवा करावी. श्री गुरु जर दूर असतील तर त्यांचे सतत स्मरण ठेवावयास हवे. सारांश जीवाला आत्मप्राप्ती ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी प्रथम विश्रांतीची गरज आहे.
ही खरी विश्रांती श्री सद्गुरु कृपेने प्राप्त होत असते. या संबंधी शास्त्रात्मक 2 वचनांमध्ये सर्वांचा श्लोक मिळवा. शास्त्र असं सांगतं किमत्र बहुमोक्तेन शास्त्रकोटि शतेन वा. शास्त्र किमत्र बहुमोक्तेन शास्त्रकोटि शतेन वा. अहो किती बोलावं. म्हणजे खूप किती बोलावं. शास्त्र कोटी शतनवा. शास्त्रामधले किती दाखले द्यावे. कोटी कोटी दाखले. दुर्लभा चित्त विश्रांती विना गुरुकृपां करावं. दुर्लभा चित्त विश्रांती. चित्ताला विश्राम, चित्ताला सुख आनंद, विश्राम विश्रमती. ज्या ठिकाणी त्याचे श्रम विराम पावतात त्याला विश्राम म्हणतात. बरं, श्रम नाहीसं होणं म्हणजे विश्राम. श्रम गेले, कष्ट दूर झाले, दुःख दूर झालं की सुख वाटते. तेव्हा खरी विश्रांती चित्ताला आपल्याला शास्त्र सांगतं विना गुरुकृपां. गुरुच्या कृपेशिवाय खरी विश्रांती चित्ताला कधीच मिळत नाही. सद्गुरूची कृपा ही आपल्याला परम विश्रांतीची भाग आहे. म्हणून प्रत्येक साधकाने गुरुपासून जी दीक्षा घेतलेली आहे त्या दिशेने त्याला अनेक प्रकारच्या आनंदाच्या क्रिया होतात आणि त्या क्रियांनी तो सुखी होतो पुढे. अशा प्रकारे या विषयाबद्दल खूप सांगितलं आहे. कोटी कोटी शास्त्रवचने उद्धृत केली तरी कोणताही लाभ वा फायदा होणार नाही. शास्त्रवचने किती किती सांगून ऐकून तुम्ही जमून जाल. कारण श्री गुरूंच्या कर्मकृपेशिवाय चित्त विश्रांती कदापि प्राप्त होऊ शकणार नाही. तेव्हा केवळ शास्त्रांचं वचन ऐकून विश्रांती मिळत नाही. खरी विश्रांती सद्गुरूंच्या कृपेने मिळते. सद्गुरूंची कृपा ज्या वेळेला होते त्याच वेळेला खरोखर विश्रांती मिळते. तुझा विषय चाललेला आहे. गुरु भक्तांना गुरु सेवा ही अतिशय आवडणारी वस्तू असते. तरच त्याला गुरु भक्त म्हणाला. श्री गुरु सेवा ही साधकाला प्राप्त होणारी अमोल आणि बहुमोल अशी प्राप्ती आहे. मानली तर कुठे. कारण हा जो मार्ग आहे, गुरु ही जी आपली देवता आहे ती आपल्या मानण्यावर शकते. बाकीची नाती आपली जन्माने जडलेली असतात. भाऊ असतात. एकाच आईच्या उदरामध्ये जन्मलेले. आता हे जे त्यांचं बंधुत्व आहे, भाऊ प्रेम आहे, ते जन्माने आलेले. तसं गुरु आणि भक्त हा जो आहे त्याच्यातले जन्माचा प्रसंगच नाहीये, नातच नाहीये कुठे. म्हणून हा मानण्यावर आहे. मानलं तर राहते आणि जो मानणारच नसेल त्याला काहीच नाही. मानलं तर धबाड आहे आणि न मानलं तर शून्य आहे.
एकदम शून्य होते. गुरुंना काय म्हणतात, अमोल आणि ब्रह्मोल अशी प्राप्ती समजा. गुरुची सेवा, या गुरुसेवेने तो साधकच गुरुपदावर आरूढ होतो. काय अवलंबून आहे गुरुची सेवा करून? गुरुची सेवा करून ती गुरु होशील, तूच गुरुपदावर जाऊन बसशील. तेव्हा गुरुपदावर बसण्यासाठी गुरुचं जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, जे ऐश्वर्य आहे, ते त्या साधकाला प्राप्त होते, गुरुसेवकाला प्राप्त होते. तेव्हा गुरुच्या अफाट सामर्थ्याची प्राप्ती आपल्याला गुरु सेवेने प्राप्त होते. तेव्हा श्री गुरु सेवेने तो साधक गुरुपदावर आरूढ होतो. ही गुरुशक्ती कुंडलिनी त्या साधकाला पूर्ण शुद्ध आणि सात्विक बनवते. पण गुरुंनी दिलेली जागृत शक्ती जी आहे, ही शक्ती शिवप्रात्म जप्त राहत नाही आता त्याच्या शरीरामध्ये. ही त्याला शुद्ध करते, पवित्र करते, सात्विक बनवते, सगळ्या सद्गुणांची प्राप्ती करून देते त्याला. तेव्हा त्या साधकाला ती कुंडलिनी पूर्ण शुद्ध सात्विक बनवून गुरुस्थानी स्थापित करणारी आहे. ही गुरुशक्ती त्याला त्या स्थानी घेऊन जाते. म्हणून गुरु सेवेचा, गुरु भक्तीचा त्याचा केवढा मोठा आहे. ही गुरुचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. परंतु तो त्या निष्ठेचा साधक असला पाहिजे, त्या भावाचा साधक असला पाहिजे, त्या भक्तीचा तो साधक असला पाहिजे. आणि असा जो साधक असेल तो निश्चितपणे तो गुरुपदावर घेऊन बसतो. आता गुरुची पद्धती नसते, शिवाय नसतं गुरुचं. जसं पूर्वी राजे रजवाड्यांचे असायचे. गुरुपद म्हणजे काय, गुरुस्थान म्हणजे काय, गुरुची जाती म्हणजे काय, गुरुंचं जे ऐश्वर्य आहे, जे भावसौंदर्य आहे, जे विचार सौंदर्य आहे, जी त्यांची गुणसंपदा आहे, ही त्याला प्राप्त होते. ही गुणसंपदा निर्मित गुणाला प्राप्त होते. ही गुरुशक्ती कुंडलिनी त्या साधकाला पूर्ण शुद्ध आणि सात्विक गुरुस्थानी स्थापित करणारी आहे. म्हणजे अशा साधकाने त्या शक्तीच्या विकासासाठी वेळात वेळ काढून नित्य साधना व्रत असावे. ज्या शक्तीने आपल्याला गुरुचं सामर्थ्य प्राप्त होतं, गुरुपदावर जाता येतं, अशी जी शक्ती आहे त्या शक्तीला कार्य करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे, म्हणजे साधना केली पाहिजे. साधना न करताना शक्ती कसं काय तुम्हाला गुरुपदावर बसलेलो? साधनाचं काही करत नाही, दुसरे फालतू व्यवहार करून द्यायला वेळ त्याचा देत नसतो तुझा. साधना नाही करत. मग साधना न करताना ती गुरुशक्ती तुला तयार करावी कशी? म्हणून साधकाने नित्य साधना केली पाहिजे. हे इतकं वारंवार सांगितलं जातं, तर तिथेच ते वारंवार विसरलं जात. काय देवा कसा परिणाम तुला? जेवढे कल्पनेने आम्ही सांगतो गुरु महाराज सांगतात आमचे, हे साधन मुक्ती करण्याचं साधन आहे, अखंड करण्याचं साधन आहे. तर या साधना करायचंच नाही काही, नुसतं तुम्ही असं ज्ञानी बसावं, वेळ काढा फक्त बस. आपल्या जीवनातले जे 24 तास आहेत दररोजचे, त्याच्यातला 1-2 तास काढा आणि साधना करा. आणि तुम्हाला काही करायचंही नाही, नुसतं आसन घेऊन बसायचं बस. करण्याची साधना नाहीये.
तुमची साधना ती शक्ती करून देते तुम्हाला. बसायला सुद्धा मला वेळ मिळते किंवा मी करत नाही. हा, हे बी इतर गोष्टींमध्ये खूप वेळ लागतो. हा, तुम्ही आपण आपल्या जीवनाला विचार करा. बाकी गोष्टींमध्ये आपण किती वेळ देतो, किती वेळ खर्च करतो, आणि साधनेसाठी 1 तास 2 तास सुद्धा देतो. ज्या साधनेने आपलं कल्याण होणार खरं, ही कल्याणाची साधना सोडून आपण अकल्याणकारी कार्यामध्ये किती वेळ देतो. या प्रपंचाची कामं किती करत राहायला तुम्ही. मरेपर्यंत माणसं राग 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 राबतात. शेती काय घेऊन जातात, जाताना काय घेऊन जातात, विचार करण्याचा प्रश्न. तेव्हा गुरुशक्तीची ही जी देणगी आपल्याला मिळालेली आहे, ती देणगी आपण शुद्ध आणि सात्विक नियमाने अभिवादन पाहिजे. तिचा लाभ आपण घेतला पाहिजे. तेव्हा मरण तर सगळ्यांनाच आहे, कोणी या जगामध्ये अमर नाही. मरावं तर लागणारच आहे, किती तुम्ही खटपट करा मरण टाळण्यासाठी. मरणाला चुकवता येत नाही, मरणाला चुकवता येत नाही. म्हणून माणसं नाना प्रकारच्या उद्योगांमध्ये रमलेले असतात, नाना प्रकारच्या गोष्टी करत असतात मरणाला विसरण्यासाठी. मरण विसरत नाही. तुम्ही किती विसरा मरणाला विसरण्याचा किती प्रयत्न करा तुम्ही, परंतु ते जे मरण आहे, ते जी मृत्यूदोष आहे, ती कधीही कोणालाही विसरत नाही. त्याच्या त्या वेळेला ती बरोबर चाललं होते आणि त्याला घेऊन जाते. परंतु तो गुरु भक्त आहे, तो गुरु सेवक आहे, तो गुरुपदावर बसणारा आहे, त्याला मात्र ते हात लावत हे आपल्याला. तेव्हा इच्छा मरणी होतात योगी लोक. असे अनेक आपले योगी होऊन गेले की जे इच्छा मरणी होते. इच्छा मरण म्हणजे आपल्या इच्छेने मरतात, मरणाच्या इच्छेने मरत नाही. त्या महात्म्यालाच असं वाटतं की बघ झाला आता हा देह नको, आणि जेव्हा त्याला तो देह नको हा वाटतो त्यावेळेला तो आपोआप सोडून देतो. तेव्हा हे जे इच्छा मरण आहे त्यामध्ये दुःख नाही, आणि जे हिसकावून घेतलं जातं तुमचं आयुष्य, तर बस झाला आता असं जे तो मरण, त्यामध्ये तो तडफड करतो. माझे सगळे सुटून चालले, माझे नातेवाईक, माझे अनुभव, माझी गाडी सारखं त्याला वाईट वाटत असतं, सारखं बोलत असतं ते मनामध्ये, आणि म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि त्याच्या वासना त्या माणसांमध्ये अडकलेल्या असतात, आणि वासनेच्या पूर्वी पुन्हा जन्म येतो, पुन्हा दुःख भोगायचं. तेव्हा ह्या सगळ्या वासना वगैरे सगळ्या समाप्त तेव्हाच होती जेव्हा मी गुरु सेवा करू, गुरुची ही साधना करू. म्हणून अशा साधकाने त्या शक्तीच्या विकासासाठी वेळात वेळ काढून साधनारत असावयास हवे. साधना न करणाऱ्या साधकाला काय आहे, साधना न करणाऱ्या साधकाला ही गुरुशक्ती कुठे आणि कशी घेऊन जाईल.
गुरुशक्ती तर आहे, परंतु ही गुरुशक्ती तो साधनागत करणार असल्यामुळे ती त्याला तिथेच पटकून दिली जाते. जशी एखादी आई रागवत बरोबर कोण ऐकत नाही सर, मग आई बजावते त्याला, तशी ती शक्ती त्याला कंटाळून जाते. अरे तू त्या दिवसामध्ये माझी एकदा सुद्धा वाढ होण्यासाठी काही करत नाही, तू मला बस सोडून देत नाही, तू अशी मला जे तुझ्या शरीरामध्ये चांगलं कार्य करायचंय, थोडा आनंद द्यायचा, त्याच्यासाठी तू मला काही वेळ देत नाही. काय करेल तिच्या शक्ती? जेव्हा ती गुरुशक्ती कंटाळून जाते त्या देहामध्ये, ज्या देहामध्ये शक्तीला कंटाळा आलेला आहे तुला बस सोडू देत नाही. म्हणजे त्या सुषुम्नेच्या मार्गातून उभं चक्रांचा वेग घेते आणि ते तसं तुला बघ जायला मिळालं नाही म्हणून कंटाळतो, सारखी बसून राहिलं. जसं आपण एखाद्या घरामध्ये बसून राहतो, काही काम नाही, जसं कंटाळा होतो, तशी ती शक्ती कंटाळून जाते त्या साधकाच्या आशीर्वादाने, आणि तो तिला वावू देत नाही. तिची खूप इच्छा आहे की असं कल्याण करावं, मोठ्या चक्रात जावं, वरची चक्र साफ करावी, शुद्ध करावे, असं मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण याला भगवंताचं दर्शन करावं, नाना प्रकारचे फायदे द्यायला तयार असते, परंतु हा तिला वाव देत नाही. म्हणून या शरीरामध्ये शक्तीला वर चढण्याचा वाव देत नाही तो साधक, ते शरीर नरकामध्ये जाणारे शरीर असतं, सरळच मिळते. म्हणून त्या शक्तीला वाव द्या. त्या शक्तीसाठी 1 तास 2 तास काढा, दुसरं काही मागत नाही तुमच्याकडे. तुमचा वेळेचाच फक्त प्रश्न आहे आणि तुमच्यासाठीच ती करते. थोडा तरी वेळ करून साधना करा आणि त्या साधनेने तुम्हालाच आनंद होणार आहे, तुमचाच फायदा, तुमचाच लाभ, तुमच्यासाठीच ती करते, तिला तर काही गरज नाही. अशा प्रकारे गुरुसेवा ही महान लाभदायक अशी सेवा आहे. दिवसापासून आपला आदेश सर्व करण्याला आहे. गुरुपौर्णिमा, गुरुभक्ती, गुरुसेवा हा विषय आता संपलेला आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्यापासून दुसरा विषय सुरू होणार आहे. हे जे आपले या मार्गाचे विषय आहेत ते किती लाभदायक आहेत. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया.